आनंदराव बाबासो शिंदे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. गाव कुठला? गोरेगाव वांगी. तर मी 2022 साली या ठिकाणी आलो होतो मावशीच्या सांगण्यावरून. आणि माझी अशी कंडिशन होते की मला 4 बोट सुद्धा चालता येत नव्हतं. महाराजांनी मला विचारलं की काय होतंय, तर मी महाराजांना म्हणलं माझा चहाचा व्यवसाय आहे. मी माकडागत उड्या मारत होतो इकडे तिकडे ऑर्डर आली की, परंतु भारत बंद 4 दिवस रानात गेलो, इकडे गेलो, 5व्या दिवशी मला अचानक उठायलाच बंद झालं. तर मी इथं आल्यानंतर या पायऱ्या सुद्धा मला उतरा येत नव्हत्या. मी पहिली वारी पायऱ्याच्या बाहेर हॉलच्या बाहेर उभं राहून ऐकली. आणि येताना मी रडत आलो होतो. 25-30 लोक होती गाडीत. तर पाहुण्याचं म्हणले काय खरं नाही, पाहुणं काय लयच रडतंय. आणि खरं नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचं? मरतय म्हणायचं का? मरतयच म्हणत होते. आता म्हणले लय पुढारपण करीत होता, आता बरोबर जाम झाला. तर आता मरतय. तर या ठिकाणी आल्यानंतर मी पहिल्याच वारीत जवळजवळ मला 50% गुण आला. जे असं चाला येत नव्हतं ते मी अशा उड्या मारायला लागलो त्याच वेळेला. आणि दुसऱ्या वारीपासून मी खटाखट 1 नंबर आज दिसतोय मी जी उड्या मारून. महाराजांच्या सांगण्याप्रमाणे असं मला उडी सुद्धा मारा येत नव्हती. तर मी आज पहिल्यापेक्षा 22 सालाच्या अगोदर जे माझं चालू होतं त्याच्यापेक्षा मी डबलीनं काम करतोय. आज माझी आई सुद्धा खुश आहे, मालकीन सुद्धा खुश आहे. गावातले काही लोक असे विचार करतात यानं केलं काय. तर मी ज्याला त्याला सांगितलं असतो, अंगारा नाही, औषध नाही आणि पैसे सुद्धा नाहीत, ही मी व्याख्या तयार केली सुभाष बाप्पांच्या नावानं. आणि जर कुणाला यायचं असेल तर चला. तर कमीत कमी आमच्या तिकडून याला 15 लोक लागते. ते मग माणसंच जमा होईना ती. तर माझ्या संपर्कातून 3 लोक इष्टीनं इथं येऊन गेले महाराजांचा आशीर्वाद घेऊन. आणि त्यांचं सुद्धा चांगलं चालू आहे. आणि आज मी येताना 20 लोक आणलेले आहेत. महाराजांच्या सांगण्याप्रमाणे आपण दुःखी आहात तर आपल्यासारखी दुःखी लोक इथं या भूमीत घेऊन या आणि आपलं पुण्य गाठीला बांधून घ्या. आणि अजून एक मला सांगायचे आहे, मी 22 सालापासून मी डॉक्टरची गाठ घेतली नाही. तर फॅमिली डॉक्टर म्हणले आनंदराव डॉक्टर बदलले का काय. तर त्या डॉक्टरांनी मी म्हणलं की आम्ही काय जमीन विकतो का दवाखान्यासाठी. तर माऊलीसनी माझं बंधूसनी एवढंच सांगणं आहे की आपला आपल्यावर 95% विश्वास ठेवा आणि राहिलेला 5% विश्वास आपल्या भावबंधावर ठेवा. की आपला आपल्यावर विश्वास असला की आपण आयुष्यात देवापासून बाजूला जात नाही आणि आजारी सुद्धा पडत नाही. ही मी या ठिकाणावर सांगतो. जय हिंद. यावेळी सगळे पर्याय संपतात. नीट आहे का? मी ऑन कॅमेरा बोलतोय. महाराष्ट्रातले टाटा मेमोरियल, रुबी, जे टॉपचे जे हॉस्पिटल आहेत भारतातले, हिंदुजा टॉपचे ज्याच्या पुढे हॉस्पिटलच नाही, त्या हॉस्पिटल मधले पेशंट इथं लोक घेऊन येतात. शेवटला मरुजा म्हणते देवाच्या दारात घेऊन बघू आता काय होते. हे सांगतायत मी माझी भीतीची अवस्था होती. मरणाच्या स्टेजला होतो, उचलून आणलं होतं, इथला आशीर्वाद घेतला. ते सांगतायत मला उचलून आणलं होतं, आता मी चालत चालतोय. एवढंच काय तर त्यांना आता मी जावा जरा उचलून पळत जावा. आता दरवाजाला हात लावा, त्या दरवाजाला हात लावून या. ओके या पळत. अशा 10 चक्रा मारायच्या. आल्या 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 आले आल्या 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 उलट माघारी गेले 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 आल्या 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 आल्या. मरताय का? मरताय का? कशाला मरताय? अरे मेलेला सुद्धा जिथं होतो इथं आल्यावर. असा हा मलकापूरचा महिमा आहे. मरत तर नाहीच नाही. मरताय नाही मरत. आमचेच भक्त सांगत असतात. मी एखाद्या भक्ताकडे गेलो ना आशीर्वाद द्यायला, त्यांना विचारत असतो ही पेशंट नीट होते का? हा झालं. कस काय? कॉन्फिडन्स. का कॉन्फिडन्स एवढा येतोय की या नगरीमध्ये जे कुठंच घडत नाही. नीट आहे का? नीट वाक्य नीट आहे का? जे कुठंच घडत नाही ते या मलकापूर नगरीमध्ये घडतं. हाच या मलकापूर नगरीचा महिमा आहे. हाच या नगरीचा महिमा आहे. धन्यवाद.